तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉग मध्ये। तर शिवच्या शाळेचा टायमिंग झालेला, त्याच्यामुळे तिला शाळेत सोडली। शहराची शाळा सुटली, मग तिला घेऊन आम्ही निघालो आमर जायला। आता तिच्या शाळेत भोंडला होता, त्याच्यामुळे रंगी ड्रेस होता, त्यामुळे ड्रेस काय आणायला लागला नाही। आणि हो, हा व्हिडिओ नवरात्रीतलाच आहे। आणि म्हटलं दसऱ्याला पण काय एवढे दिवस झाले नाही, आणि झालं असं की एक इंटरेस्टिंग गोष्ट माझ्यासोबत घडलेली, तेव्हा म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून व्हिडिओ अपलोड करायचं ठरवलं। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मग काही शहराला घेतलं आणि आम्ही पोहोचलो अमरजाई देवीच्या दर्शनाला। तर इथं ना मंदिराच्या बाहेर लहान मुलांसाठी मस्तपैकी खेळणी आणि बांगड्या होत्या, छान होतं। तसं पाहायला गेलं तर 8वी माळ होती आणि गर्दी नव्हती, कारण की सकाळचीच वेळ होती। पण पावसाने थोड्याशा पायऱ्या ना थोड्याशा पाय घसरत होते, त्याच्यामुळे हळूहळू चालायला लागलं। आणि जास्त गर्दी नसल्यामुळे देवीचं दर्शन म्हणजे लवकरच झालं, नाहीतर इतर वेळेस येतो तेव्हा जरा नवरात्री जरा जास्तच गर्दी असते, पण ह्यावेळेस नव्हती। तर मस्तपैकी देवीचं दर्शन घेतलं होतं आणि पुढे भजन पण चालू होतं। मग मस्तपैकी परत 5 मिनिटं देवळात थांबलो, परत देवीचं म्हटलं तुम्ही पण एक दर्शन करून घ्या। देवळात भजन चालू होतं, महिला भजन म्हणत होत्या, पण एवढा छान मस्त प्रसन्न वातावरण करून टाकलेलं ना। मग मस्तपैकी उतरला हळूहळू, आणि आजीला आणलेलं नव्हतं कारण की थोड्याशा पायऱ्या चढायला आणि त्यात पाय घसरत होते, मग त्याच्यामुळे त्यांना गाडीतच ठेवलं। सासूबाई, मी आणि शरा आणि कारभारी आम्ही चौघच आलेलो। मग तिथंच असलेल्या राधाकृष्ण मंदिरात जाऊन तिथं पण मस्तपैकी दर्शन घेतलं, आणि मग आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला। म्हणजे घरी नव्हतं जायचं, तर तळेगावमध्ये तुळजाभवानीचं पण दर्शन घ्यायचं होतं। तर मध्येच टोल नाक्याजवळ आपल्या गणपती बाप्पाचं गाडीतूनच दर्शन घेतलं आणि आलो पुढे निघून। तर शरा सासूबाईंना मस्तपैकी गाणं म्हणून दाखवत होती। आता तिला मध्ये मध्ये मी व्हिडिओमध्ये बबुचका बबुचका म्हणायचे, पण ती सारखी आता मला ओरडायला लागली, मम्मा तुम्हाला हे बबुचका बबुचका नको म्हणायचं, माझ्या मैत्रिणी तुझे व्हिडिओ बघतात आणि मला मग शाळेत पण बबुचका म्हणतात। मग तिचं ते नाव चेंज करायचं ठरवलं आणि म्हटलं जाऊ द्या, आता तिला नाही आवडत तर नाही म्हणायचं। मग तसं हळूहळू आलो तळेगावमध्ये। तर इथं गाडी पार्क करायला जागा नव्हती, थोडंसं ट्रॅफिक होतं, त्याच्यामुळं कारभारी आणि शरा गाडीतच बसले। आजी, मी आणि सासूबाई आम्ही तिघी चालू मंदिरात आणि मस्तपैकी घेतलं तुळजाभवानीचं दर्शन। तर चला आता तुम्ही पण मस्तपैकी देवीचं दर्शन करून घ्या। मग मस्तपैकी मी काय केलं, मी पण मस्तपैकी देवीचं दर्शन करून घेतलं। आता मला कळत नाही मी सारखी मस्तपैकी का करते, पण कदाचित सवय लागली म्हणून चाललंय। मग गाभाऱ्याला वेढा मारून घेतला। तर आहे ना, मंदिरात आल्यापासून ह्या ज्या एक ताई आहे ना, त्या सारख्या पाहत होत्या, कदाचित त्यांना बोलायचं असेल, मला पण जाणवलं। मग त्यानंतर निघायच्या वेळेस त्या जवळ आल्या आणि मला म्हटल्या, मी तुमचे व्हिडिओ बघते, खूप छान वाटतात व्हिडिओ। मग त्यांच्यासोबत पण थोडासा व्हिडिओ शूट केला। तर माझ्या ओळखीच्या माणसांव्यतिरिक्त की ह्या ताई पहिल्यांदाच अशा भेटल्या की त्या म्हटल्या की मी तुमचे व्हिडिओ पाहते, मला खूप आवडतात। तशा माझ्या मैत्रिणी पण मला सारख्या मोटिवेट करत असतात, पण ओळखीच्या माणसांव्यतिरिक्त ह्या ताई अशा पहिल्यांदाच भेटलेल्या की त्या म्हटल्या की तुम्ही खूप भारी व्हिडिओ बनवत आहात, त्याच्यामुळे मला पण असं लय भारी वाटतं। तर आता आहे ना, तुम्ही पण अशा मस्त भारी आहे ना कमेंट करा, कारण की आपल्या ओळखीच्या माणसांव्यतिरिक्त कोणी जर आपलं कौतुक करत असेल ना, तर फिलिंग जरा जास्त जाम भारी असते राव। तर शरासोबत गप्पा मारत मी निघाले घरी। तर मंडळी, आजचा आपला हा ब्लॉग इथेच संपत आहे। तर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि हो, जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।